काल रात्रीपासून दुखत असलेलं डोकं ना आज सकाळ झाली तरी सुद्धा बसलेलं नव्हतं. तरी सुद्धा कामं कुठे सुटणार आहे का? मुलांचा टिफिन आणि त्यातल्या त्यात घरातली कामं ही आपल्याला करावीच लागते. तर इथे ना सकाळी-सकाळी अंगण झाडत असतानाच भाजीवाल्या आल्या होत्या. त्यांच्याकडूनच ह्या मस्त अशा ताज्या भाज्या घेतल्या आणि सोबतच ना मेथी घेतलेली होती. कारण कालचं जे काही बेसन होतं ना ते तसंच शिल्लक होतं. डोकं दुखत असल्यामुळे मी काही जेवली नाही आणि हे सुद्धा उशिरा आले. त्यामुळे त्यांनीही थोडंसं जेवण केलं. म्हणून म्हटलं चला आता त्याला मेथी टाकून थोडंसं छान असं बनवते. म्हणजेच की ते मेथी बेसनसारखं बनून जाते आणि शिळं अन्न वायाही जात नाही. तर असा मी जुगाड केला आणि जी भाजी आहे ना ती बनवून घेतली. मुलांना तर पालक पराठे मी बनवून दिलेले होते टिफिनमध्ये. आता तेवढं सगळं झालं आणि मग मी ना इथून पुढे काही व्हिडिओ घेतलाच नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ही क्लिप मी जॉइन केलेली आहे. तर आज होता शनिवार आणि शनिवार म्हटलं की मुलांना आज ना चौथा शनिवार असल्यामुळे सुट्टी होती. तर म्हटलं चला पटकन नाश्ता बनवते. नाश्ता तर बनवून रेडी होता, तो शिजतच होता. पण खाणारे घरी रेडी नव्हते. म्हटलं चला साइड बाय साइड आपला जो काही सकाळचा स्वयंपाक आहे ना, तोही करून घेते. तर त्यातलीच कालची भाजी जी होती ना चवळीची, ती मी आता बनवून घेतलेली आहे आणि म्हटलं चला आता दोन्हीही गॅस रिकामा नाही आहे तोपर्यंत जे काही साईडचे आपले कामं असते थोडेफार ते करून घेते. आणि बरं नसलं आणि यांची मदत होणार नाही असं कधीच होत नाही, जे की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसलेलं असेल. त्यानंतर म्हटलं चला आता उद्या ना छान अशी तोंडाला चव यावी त्यासाठी इडलीचं बेत करते. म्हणून इथे डाळ आणि तांदूळ छान भिजत घालून घेतली आणि त्यानंतर जेवण करून इथेच व्हिडिओचा एंड केला. चला बाय.